नमस्कार मित्रपरिवार, मी अंकित पाटील, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओनर. आज होतो सोनमर्ग. आपण दिला वेकअप कॉल. मस्तपैकी सनराईज झाला आहे श्रीनगरला. आपण लावला होता ब्रेकफास्ट, ब्रेड, बटर, चाय, कॉफी, शिरा आणि समोसे होते आज नाश्त्यामध्ये. आम्ही निघालो मग आमच्या सोनमर्गच्या प्रवासासाठी. पप्पानी मॉर्निंगला केला वॉक. आपल्या बससुद्धा निघाल्या. ही होती आपली दुसरी बस. हे जी तुम्ही पाहता ही राईची फुलं आहेत. मस्त असं येल्लो येल्लो दिसतं. आम्ही पोचलो खीरभवानी मंदिरसाठी. या मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिरचं जो पाणी तुम्ही बघताय, या पाण्याचा कलर आहे ना, तो महिना चेंज होतो. जर संकट काळ आलं तर रेड कलर होतो. हे आहे मंदिर, बघू शकता किती सुंदर वाटतं. इकडे प्रसादाला आपल्याला खीर भेटते. आपल्या क्लायंट लोकांनी खीरचा आस्वाद घेतला. मग आम्ही केले थोडेफार फोटोशूट क्लायंटचे. रिफ्रेशमेंटसाठी आपण घेतला अमूल कूल. इकडे आपला सोनूबाई करत होता गाडी साफ. काश्मीर बोललं की नजारे म्हणजे आपण जे फोटोमध्ये कॅप्चर करतो ते नजारे तर आहेच, पण जे आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष बघतो ते खूप सुंदर असं वाटतं. हा जो टनल आहे तो नवीन आता ओपन झाला आहे. हा आहे न्यू रोड. इकडनं तुम्ही लडाख, कारगिल पुढे जाऊ शकता. हा जो व्ह्यू आहे खूप सुंदर असा व्ह्यू होता. मग आपण लावला आपला लंच. आज लंचमध्ये होतं राईस, पुरी, डाळ आणि मूगची भाजी होती आज. लंच करून मग आम्ही बोलवलं होतं गाड्या. इकडे 700 रुपये ते 800 रुपये पर पर्सन तुम्ही बार्गेन केलं तर तुम्हाला साईट सीनसाठी गाड्या भेटतील मार्चमध्ये. हे आहे अमरनाथ यात्रेचं हेलिपॅड. इकडनं तुम्हाला अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर भेटतं. हा आहे एंट्री गेट अमरनाथ यात्रेसाठी. हे पण श्राईन बोर्डच्या अंडर येतं. मग आम्ही गेलो फिशिंग पॉन्ड लेकला. इकडे खूप असा सुंदर व्ह्यू होता लेकचा. मग आम्ही घेतली मॅगी खाण्यासाठी. काश्मीर मार्चमध्ये बोललो तर फक्त बर्फच बर्फ. तुम्ही बघू शकता किती बर्फ पडला आहे काश्मीरमध्ये. बर्फ पडल्याने लडाखचा रोड बंद झाला आहे. जॉर्जिला पास पूर्ण बंद झाला आहे. तर हे जे गाड्या थांबल्या ते लडाखला जाण्यासाठी थांबलेल्या आहेत. इकडे तुम्ही घोडा पण बुक करू शकता. घोड्याने पण तुम्ही पुढे जाऊ शकता जे तुम्हाला साईट सीन्स कव्हर करायचे असतील. अप्रॉक्स 900 ते 1000 रुपये घोडा पण तुम्हाला चार्ज घेतो. तुम्ही नदी जी पाहता ही सरळ आपल्या अमरनाथच्या गुफेतून येते असं सांगितलं जातं. जेव्हा तुम्ही गाडी बुक करता इकडे फिरण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 पॉईंट दाखवले जातात. हा आहे लास्ट विलेज आपल्या काश्मीरचा. त्याच्या पुढे लडाख चालू होतं. मग आम्ही निघालो आमच्या श्रीनगरच्या परतीच्या प्रवासासाठी. मध्ये आम्ही थांबलो शॉपिंगसाठी. आपण रिफ्रेशमेंटसाठी घेतला मिल्कशेक. सनसेट तर आपण खूप बघितले वसईमध्ये, पण हा एक सुंदर सनसेट होता. आपल्याला लागली होती भूक. मग आपण घेतला शॉर्मा खाण्यासाठी. मस्त होती टेस्ट. काश्मीर एवढं सेफ झालं आहे की आम्ही नाईटला सुद्धा इकडे फिरतोय. अशा प्रकारे आपण सोनमर्गचा डे करतो समाप्त. बाय. कितनी खूबसूरत ये तस्वीर है, मौसम बेमिसाल बेनजीर है. ये कश्मीर है, ये कश्मीर है. कितनी खूबसूरत ये तस्वीर है. हर मौसम बेमिसाल बेनजीर है. ये कश्मीर है, ये कश्मीर है.